नमस्कार। तर आज आपण मटार बटाट्याची एकदम जबरदस्त अशी रेसिपी बघतोय, स्पेशली पुरीसोबत सर्व करण्यासाठी। तसं तर ही भाजी तुम्ही कशासोबतही सर्व केली तरी एकदम टेस्टी लागते। चला तर पटकन सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कढईमध्ये टाकत आहे 2 मोठे चमचे तेल। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकणार आहोत। त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे एकदम बारीक चिरलेले कांदे टाकणार आहोत आणि याला आपण एकसारखा हलकासा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा छान परतला गेलाय। आता गॅसची फ्लेम एकदम मंद करून याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि याला थोडंसं आपण परतून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये एक पेस्ट टाकतोय। तर ते पेस्ट बनवण्यासाठी 2 मोठे चमचे सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे आणि याला 1 ते 2 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये ताजी मेथीची पानं कट करून टाकत आहे। हवं तर तुम्ही याच्यामध्ये कसुरी मेथी पण टाकू शकता, एकदम छान फ्लेवर येतो भाजीमध्ये। याला परतून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी करून टाकणार आहोत आणि यालाही आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतोय। याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता मी याच्यामध्ये हळद टाकत आहे। तर हळद तुम्ही लाल तिखट टाकतात त्याच वेळेस टाकून घ्या। त्याचबरोबर 1 चमचा आपण याच्यामध्ये फुटाण्याचं पीठ टाकणार आहोत। याला छान परतून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत 1 चमचा। आता यालाही आपण अर्धा मिनिट छान परतून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकत आहोत 3 ते 4 मध्यम आकाराचे कट केलेले बटाटे, त्याचबरोबर ताजा मटार आणि याला आपण 2 ते 3 मिनिटं एकदम मंद आचेवरती परतून घेणार आहोत, जेणेकरून बटाटा लवकर शिजेल। तर याला आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलेला आहे। आता मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे। तर साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकणार आहे। तर तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी तेवढ्या याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकताय। आता याला आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि साधारण 8 ते 10 मिनिटं किंवा मग मटार आणि बटाटे व्यवस्थित शिजेपर्यंत आपण याला अर्धवट झाकण लावून शिजू देणार आहोत। गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियमच ठेवणार आहोत आणि मध्ये आधी याला 1-2 वेळेस आपण असं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून भाजी तळाला लागणार नाही। 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत आणि आपली भाजी छान शिजून तयार आहे। तुम्ही पाहू शकता बटाटा आणि मटार छान शिजलं गेलेलं आहे। तर ही बटाटा मटारची भाजी चवीला एकदम भारी लागते, नक्की बनवून बघा। सगळ्यात शेवटी आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला एकदा व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि याला एकदम गरमागरम पुरी सोबत सर्व करणार आहोत। हवं तर तुम्ही चपाती किंवा मग भातासोबतही सर्व करू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।